बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर ठेवा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेले सारे व्हिडिओ, साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्वांपर्यंत, उभ्या महाराष्ट्रापर्यंत आहे अशा इत्यंभूत रोज पोहोचविता येतील. त्यासाठी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. काल सहजच चावडी कार्यक्रमाचा, मुंबई तकच्या चावडी कार्यक्रमाचा एक भाग माझ्या पाहण्यामध्ये आला. आता खरं तर मुंबई तक या अशा माणसांना बोलवून स्वतःचं नाव का तळाला घालतोय मला माहित नाही, पण चावडी सारख्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये कोकणातलं एक 1.5 फुटाचं बेनं मुंबई तकने आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्याचा मी एक व्हिडिओ दाखवेल. या कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या प्रश्नावर नितेश राणे एका प्रश्नावर अतिशय सूचक बोलते झाले. त्यांनी नेमकं काय सांगितलं जरा पहा, आणि त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो. त्याच्यातला एक जो गट आहे ना, आज जो शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहे, जो मूळ शिवसेना आहे, तो आजही ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे. त्या लोकांना नको आहे की बीजेपी आणि शिवसेना एकत्र यावी. त्याबद्दल आम्ही शिंदे साहेबांना मग नावासकट, यादीसकट माहिती दिली की हे मोजके जे 15-20 जण आहेत, की हा जो काही गट आहे तो आज पण ठाकरेंसाठी काम करतो, तुम्ही कृपया ह्याबद्दल करा. त्या लोकांची इच्छा नाही की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. आणि त्या नितेश राणे म्हणतायत की अजूनही शिंदेच्या शिवसेनेमधला, म्हणजे त्यांच्या भाषेतली शिंदेची शिवसेना, आमच्या भाषेतली टोळी, शिंदे टोळीमधला एक गट उद्धव साहेब ठाकरेंसाठी काम करतो. त्यांच्या भाषेप्रमाणे आमच्या ऐकिवात नाही, आमच्या माहितीत नाही, मला काहीच माहिती नाही, पण ह्यांच्याप्रमाणे अजूनही शिंदेच्या टोळीमध्ये एक गट उद्धव साहेबांसाठी काम करतो. बहिर्जी नाईकांसारखं काम करतो असं त्यांना म्हणायचं होतं. जे काही असेल याची माहिती फक्त नितेश राणेंनाच असू शकते, कारण त्यांचं स्वतःचं इंटेलिजन्स असं काहीतरी काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोठे राणे म्हणाले होते. जे काही असेल ते, तो माझा विषयच नाही. मी सहजच मला दिसलं म्हणून तुम्हाला ऐकवलं. आता माझा महत्वाचा विषय, मी त्या विषयावर येतो. माझा विषय आहे आजचा दीपक केसरकर. याच चावडी बैठकीच्या पुढच्या पत्रकारांच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस साहिल त्यांचे जे संपादक आहेत, साहिलांच्या प्रश्नावर नितेश राणे काय म्हणाले पहा. साहिल म्हणतायत, दीपक केसरकर यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत? बघा, मला एक ना राहून का कुणास ठाऊक, या शिंदे टोळीची सगळ्यात पडणारी जर पहिली कुठली जागा असेल ना, तर ती दीपक केसरकराची आहे. खरं तर याचं कारण तुम्हाला सांगतो. दीपक केसरकराला स्वतःची उमेदवारी शिंदे टोळीकडनं मिळवणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे. त्याच्यानंतर स्वतःची जर चुकून माकून कुठेतरी उमेदवारी मिळाली तर भारतीय जनता पक्षासारख्या अशा हा बेईमान पक्ष आहे, हा कधीही मित्राचा होऊ शकत नाही. स्वतःच्यांचा तर नाहीच नाही होऊ शकत, कुणाचाच होऊ शकत नाही. ज्यावेळेस 2019 मधली गोष्ट सांगतो तुम्हाला, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हे दीपक केसरकर असताना राजन तेलीला अपक्ष उतरवण्यात आलं होतं. बरं, दीपक केसरकरांना झालेलं मतदान होतं 69,784 आणि अपक्ष राजन तेलीला मतदान किती झालं तुम्हाला माहितीये? 56,556चं मतदान झालं. या दोघांमधला डिफरन्स अप्रॉक्स 23,000चा आहे. आता विचार करा, अपक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्याला मदतच केली नाही असं म्हणायचं, तरी 56,000चं मतदान घेऊ शकतो. हा आहे भारतीय जनता पक्षाच्या मैत्रीचा नवा फंडा. हाच फंडा त्यांनी उरणमध्ये दाखवला, बार्शीमध्ये दाखवला, भिवंडीमध्ये दाखवला, मुंबईच्या अनेक ठिकाणी दाखवला. हेच आम्ही सांगतोय, भारतीय जनता पक्षाने कायम शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं तत्व असायचं, आणि त्यानंतर कायम शिवसेनेच्या जागा कशा पाडल्या जातील याची तजवीज करायची. असो, तो आपण वेगळा विषय कधी घेऊ. पण लक्षात घ्या, या दीपक केसरकराला 23,000चं मताधिक्य मिळालं इंडिपेंडंटच्या. म्हणजे स्वयंघोषित इंडिपेंडंट, म्हणजे भारतीय जनता पक्षाने मदत केलेली नाही असा आपण एक अंदाज लावूयात. आता आज 2019 नंतर आज मध्ये परिस्थिती बदललेली आहे. सगळं इकडचं तिकडं झालेलं आहे. आता विचार करा आजच्या परिस्थिती. आता हा राजन तेली म्हणजे नारायण राणेंचा माणूस, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
हे उभ्या कोकणाला, दखतळ कोकणाला हे सर्वांना माहिती आहे, मी काही वेगळंच सांगत नाही. राजन तेलीला उभा करणारा नारायण राणे, आज दीपक केसरकरचे आणि नारायण राणेंचे संबंध कसे आहेत हा जर तुम्ही प्रश्न विचाराल तर दीपक केसरकरांची स्पर्धा लागली नारायण राणेंचे हातपाय जोडायची. कायम नारायण राणेंच्या घरी 12 वर्षांनंतर पोहोचले. कुठे गेला तो मान सन्मान रुतबा, कुठे गेला तो स्वाभिमान, सगळं सगळं गहाण सोडलं. अहो एवढं सगळं करून काल परवाच्या चावडी बैठकीमध्ये नितेश राणे यांच्याविषयी काय बोलून गेलं पाहायचंय तुम्हाला. राजसाहेबांच्या सभेमध्ये म्हणतायत, ज्या वेळेस दीपक केसरकर बाळासाहेबांचं वर्णन करत होते, मागे राज ठाकरे आणि नारायण राणे हसत होते. म्हणे आता बाळासाहेबांविषयी ह्याच्याकडनंच ऐकायचं बाकी राहिलं होतं. ही गोष्ट मी तुम्हाला मागे देखील एक सांगितलं, तुम्ही तुर्तास हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओ नंतर मी आणखी एक मोठ्या गोष्टीवर तुमचं लक्ष वेधतो. केसरकर पण आहेत, गुलाबराव पाटील आहेत, तसे केसरकर पण हो, आहेत. एकदम चांगले ते मित्र नवीन- झालेले आहेत. नवीन- लोकसभेनंतर नवीन- बाद झाले. नवीन शिवसैनिक आहेत. हो, नवीन शिवसैनिक आहेत भाई. तो तुम्हाला एक गमतीचं बोलतो, आम्ही राजसाहेबांची सभा सुरू होती आणि केसरकर साहेब भाषण करत होते आणि राजसाहेब, राणेसाहेब आम्ही सगळे, आणि केसरकर साहेब बाळासाहेब कसे होते हे भाषणात सांगत होते. आणि तेव्हा राजसाहेब राणेसाहेबांकडे बोलले, साहेब राणे आपण काहीतरी कमी पडलो वाटतो का, हे आता समजायला लागेल. म्हणून एक चांगलं आहे, बाळासाहेबांबद्दल नवीन माहिती आम्हालाही ऐकायला भेटते आणि आम्ही पण त्या गोष्टी एन्जॉय करतो. ते पण हुशार आहेत. या व्हिडिओमध्ये दीपक केसरकराची या नारायण राणेंच्या मनामध्ये, पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये, कारण हे भारतीय जनता पक्षाची माणसं आता काय कवडीची किंमत आहे जरा पहा. शिवसेनेमध्ये असला तो मान मरातब, शिवसेनेमध्ये असला तो रुतबा हा वेगळा होता. आता तुमची कवडीची किंमत झालेली आहे. खुल्यामध्ये नारायण राणेंचा नितेश राणे खुल्यामध्ये तुम्हाला त्या चावडी बैठकीमध्ये, ज्याला लाखो लोक पाहणार असणार, त्यांच्या समोर तुमच्यावर हसून गेला आणि किती कुत्सित हसून गेला हे तुम्ही सर्वांनी पाहिलं. हे काही वेगळं नको सांगायला. पण हेच दीपक केसरकर ज्यावेळेस शिंदे टोळीमध्ये सामील झाले, तुम्ही पाहिलं असाल, बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवत होते आपल्याला, ज्यांचा स्वतःचा पक्षप्रवेश बाळासाहेबांच्या म्हणजे शिवसेनेमध्ये 2000 म्हणजे निवडणुकींच्या आसपास झाला होता 2014च्या. त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर ज्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला, त्यांनी आम्हाला, शिवसेनेला, शिवसैनिकांना, उद्धव साहेबांना हिंदुत्व शिकवावं, हाच एक सगळ्यात मोठा विनोद होता. त्यामुळे नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील, हे ह्यांच्यावर जे काही कुत्सित हसत असतील, मला ह्याच्यासाठी ते काबिले तारीफच वाटतात आणि हे पात्र आहेत त्या हसून घेण्यासाठी, हे दीपक केसरकर. बरं, हे सगळं आता चाललंय, हे काही जुनं नाहीये, हे काल परवाचा हा व्हिडिओ. अगदी 10-15 दिवसांपूर्वी राजन तेलीने भर मीडियावर एक स्टेटमेंट केलं की हा असला मंत्री, यांची लायकी नाही तळ कोकणातून उभं राहायची. मग तुम्ही विचार करा, भविष्यामध्ये जर ह्यांना उमेदवारी दिली जरी, तर ही माणसं यांच्यासाठी काम करतील की ह्यांना देशोधडीला लावण्यासाठी काम करतील. साधीशी गोष्ट आहे. हे काय आपण रॉकेट सायन्स सांगत नाही, काही फिजिक्स शिकवत नाही. ते हा राजन तेली कधीही दीपक केसरकराचं मनापासून काम करणार नाही. दीपक केसरकर आपटणार कसा, म्हणजे राजन तेली, पर्यायाने नारायण राणे, नितेश राणे, राणे कुटुंब, ह्या माणसाने खऱ्या अर्थाने इथे जाऊन स्वतःची काय म्हणतात ते, स्वतःचा बंदोबस्तच करून घेतला असं म्हणावं लागेल मला. कारण हे कुटुंब असं आहे, हे कधीही कुठल्या पक्षाचं नसतं, हे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे चालतं. आता ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचे आदेश, भारतीय जनता पक्षाच्या भूमिका स्वतःला जरा पोषक आहेत, थोडीशी राजनैतिक फायदा होतोय म्हणून भारतीय जनता पक्षाचे, काँग्रेसमध्ये असताना देखील यांचं स्वतंत्र चालायचं, शिवसेनेत असताना देखील यांचं स्वतंत्र चालायचं, भाजपात असताना देखील स्वतंत्र, भविष्यात कुठल्या कुठल्या गटातटांमध्ये जातील मला माहित नाही, पण ह्यांचं राजकारण हे स्वतंत्र असतं. केसरकरांनी स्वतःची लावून घेतली याच्यात काही दुमत नाही. काल परवामध्ये काय माहिती कुठल्या डोक्यामध्ये त्यांच्या ते वैफल्य आलेलं आहे, पण छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे, एक शुभ संकेत म्हणावे लागतील. काहीतरी नवीन गोष्टी, नवीन काहीतरी चांगलं घडणार असेल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. कुठून हे डोकं मिळतं? एखाद्या शालेय शिक्षण मंत्र्याला अशा प्रकारचं डोकं, ही पात्र आहेत ही माणसं ह्या पदांवर राहण्यासाठी? अजिबात नाहीत. ते राजन तेली जे काही म्हणतात ना,
मला खरंच कधी कधी वाटतं हा माणूस देखील योग्य सांगतोय. जरा हा व्हिडिओ देखील एकदा पहा. काय म्हणतायत राजन तेली, या माणसाची तारीफ बघा कशी करतायत, पहा. पण त्यांनी ज्याही तक्रारी केली माझं प्रमोशनच होत गेलं. केसरकरनी मला पहिली तक्रार केली ते मला प्रदेशवर घेतलं. केसरकरनी दुसरी तक्रार केली ते मला प्रदेश आणि जिल्हा अध्यक्षपदी जबाबदारी दिली. त्यावेळी केसरकरांनी हे द्यावीच. डीएड बीएडची कॉलेज बंद पडलीत. एक आजगावचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, ते 4 मुलं आहेत आज. म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार आज त्यांनी करावा, म्हणून हे लोकांच्या समोर मी या ठिकाणी आलो. त्यामुळे केसरकर साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार पहिलं करणं गरजेचं आहे. माझ्या तक्रारी करा, तुम्ही जेवढ्या करायचं तेवढ्या करा. आणि मी माझ्या पार्टीसाठी, मी इथल्या लोकांसाठी मी बांधील आहे, तुमच्यासाठी बांधील नाही. तुमच्या पार्टीत मी नाही आहे, माझी पार्टी वेगळी आहे. आणि म्हणूनच तुम्ही विरोध करून सुद्धा आज जे भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय, 70% ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, 3 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत, इथले खरेदी विक्री संघ, इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. तुम्ही विरोध करून सुद्धा, तुम्ही आमदार असून सुद्धा, तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्यात. त्यामुळे थोडी ना थोडी तरी तुम्ही बाळगा ना. आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही. माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही. त्याही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून, तुम्ही कामच करत नाहीये, तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात. म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या. इथं आम्हाला काही उपयोग नाही. आणि म्हणताय मला ग्रीनिज बुकात नोंद झाली. स्वतःची पाठ कसली स्वतः फुटून घेताय? कदाचित ग्रीनिज बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल. ही तुम्ही नुसती जागा अडून ठेवली म्हणून माझा रोष तुमच्यावर आहे. मी लोकांना पण आवाहन करतो की असल्या फसव्या मंत्र्याच्या मागे या ठिकाणी न राहता लोकांनी हा विचार केला पाहिजे. जर या भागाचा विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं इथल्या जनतेनं राहायला पाहिजे. त्यामुळे युती, हे व्हिडिओ पाहिले ना की असं वाटतं या दीपक केसरकरांना रात्रीची झोप लागत नसेल की माझी आमदारकी मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा, पण जर समजा भविष्यात मला तिकीट मिळालं ह्या टोळीकडनं तर ही माणसं मला जगू देणार आहेत का? तुमचा काय तो कार्यक्रम लावायचा शिवसेना लावेल, आम्ही अगदी टपून आहोत तुमचा कार्यक्रम लावण्यासाठी, पण ह्या तुमच्या अंतर्गत या टग्यांना कोण आवरणार? बरं, दीपक केसरकरांचं नारायण राणेंवर प्रेम किती होतं तुम्हाला पाहायचंय? एक जास्त नाही, काहीच वर्ष मागे जाऊयात. बघा ह्यांचे जुने वेळ्या भोपळ्याचे संबंध आणि आज अगदी अशी हाजी हाजी चालले. साहेब 12 वर्षानंतर बंगल्यावर पोहोचले, राणेंच्या बंगल्यावर. जर हा थोडासा जुना व्हिडिओ पहा, कशा प्रकारे दीपक केसरकर म्हणजे शिवसेनेत असताना माणूस कसा म्हणजे मनात येईल ते बोलून टाकणार, आणि आता ह्यांची अवस्था काय झाली पहा. हा एकदा व्हिडिओ पहा. आणि एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. ही मोदींची भाजप राहिलेली नाही आहे, ही राणेंची भाजप झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. बाळासाहेबांनी एवढं मोठं उदारमन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं, ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. मी परत सांगत होतो फडणवीस साहेबांना, माझे खूप चांगले संबंध होते, त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो. साहेब यांना घेऊ नका, तुम्हाला धोका आहे. पुढचं सगळं तुम्ही बघितलेलं आहे काय घडलं ते. फडणवीस साहेबांना आज सुद्धा मी सांगितलेले वाक्य लक्षात असतील. माझी काय मोदी साहेबांची एवढी ओळख नाही, परंतु पुढचा धोका मोदी साहेबांना सुद्धा होऊ शकतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओमध्ये जिथे जातील त्याला पाडतील, म्हणजे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस संपलं, भाजपमध्ये गेले भाजपची सत्ता गेली वगैरे वगैरे म्हणणारे आज त्या नारायण राणेंच्या मागे पुढे करतायत. हेच हाल या अशाच प्रकारचे हाल महाराष्ट्रातल्या या सर्व 40-41 जणांचे जे शिवसेनेला सोडून क्षणिक सुखासाठी क्षणिक स्वार्थासाठी गेले त्या सर्वांचे होणार आहे. त्याचं हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.